हेच नगरसेवक त्यांच्या दृष्टीने हिरे माणकी होते आणि आज त्यांना नाकारल्यामुळे त्यांनी पैसे घेतले अशा पद्धतीचा आरोप ही मंडळी करतायत। असाच आरोप आमदारांसंदर्भात केला। उभाटाच्या मुळात रस्ते का माल सस्ते में अशी परिस्थिती झालेली आहे। बुधवारच्या बाजारात जुने कपडे इस्त्री करून विकतात आणि रस्ते का माल सस्ते में अशा पद्धतीने घोषणा देतात। त्या पद्धतीने रोज सामन्यामध्ये नवीन नवीन पदाधिकाऱ्यांची नावे घोषित करतात। पदं घ्यायला सुद्धा कोण शिल्लक नाही आहे। त्यांची अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे। शिवसेनेचं मूळ तत्व हे लोक विसरले। भावनेपोटी काही मंडळी राहिली होती, परंतु लोकांच्या लक्षात आलं की आता उद्धव ठाकरे यांच्या मागे जनाधार राहिलेला नाही आहे, कारण त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे, बाळासाहेबांचे विचार सोडलेले आहेत। लोकांनी यांना विधानसभेत नाकारलं आहे, त्यामुळे लोकप्रतिनिधी यांच्याकडे कशा करता राहतील। शिवसेना म्हणून ते त्या ठिकाणी राहिले होते, परंतु खुर्चीकरता काँग्रेसची लाचारी यांनी पत्करलेली आहे। त्यामुळे सर्व लोक यांना सोडून जात आहेत, पण सोडून जाणाऱ्यांवर अशा पद्धतीने लोक टीका करत आहेत। आरोप करणारे विठ्ठल मोरे मागच्या आठवड्यामध्ये मातोश्रीवर बोलून एका दिवसात त्यांचं जिल्हाप्रमुख पद काढून टाकलं, त्यांना न विचारता। आणि आता काहीतरी गणेश नाईकांचे साथीदार आहेत, गणेश नाईकांना मिळालेले आहेत असा आरोप माजी खासदार राजन विचारे आणि नगरसेवकांनी त्यांच्यावरती केला आणि म्हणून त्यांना काढलं आणि 2-4 दिवसात काहीतरी उपनेत्याचा तुकडा त्यांच्यासमोर फेकला। आणि ते जर आमच्यावर आरोप करतील तर विठ्ठल मोरे आपलं जिल्हाप्रमुख पद का काढलं आपल्याला न विचारता, त्याचं उत्तर पहिलं तुम्ही मातोश्रीकडे मागा आणि मग आमच्या लोकांवर टीका करा। उद्या आमचा निर्धार मेळावा आहे। जास्तीत जास्त नगरसेवक किमान आकडा 15 ते 20 पर्यंत जाणार आहे। हे सर्व नगरसेवक आमच्या शिवसेनेत प्रवेश करतात।